रात्र झाली होती आणि रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं हा प्रश्नच पडला होता. कारण 8 दिवस मच्छी यायचीच बंद झाली होती. 8-10 दिवस गेले, मच्छी येत नव्हती. आणि मग काय करणार, रोज अंडी चिकन खाऊन पण कंटाळा आलेला. मग इथे मस्तपैकी मच्छीवाले काका आले होते. मस्तपैकी मच्छी घेतली, बांगडे आणि मादेली घेतली, मस्तपैकी फ्राय केली. माझा मुलगा तर खूपच दिवस खात नव्हता. मच्छीची सगळ्यांना आशा आली होती. काय करायचं रोज रोज जेवण, हाच प्रश्न पडायचो. आणि मच्छी आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी मच्छी लागते आम्हाला फ्राय. बांगडे तर आम्ही आवर्जून आठवड्यातून एकदा घेतो आणि खातो पण. आणि बघू शकता इथे मग मी त्याला आमसूल लावून ठेवलं होतं. बारीक कापून फ्राय वगैरे करण्यासाठी कापले होते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये तिखट मिक्स वगैरे सगळं एकत्र केलं. सगळे मसाले टाकले, हळद टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हो, कोकम, काही लोक कोकम नाही लिंबू लावतात, तर लिंबू लावून पण बघा. लिंबूपेक्षा कोकम बेस्ट असतं. आणि रवा लावून फ्राय करा, मस्त फ्राय होतात. कुरुम गरमागरम मस्त फ्राय होतात. बघा, एक दिवस नक्की ट्राय करून आमच्या पद्धतीने, साध्या सिंपल पद्धतीने बांगडा फ्राय रेसिपी छानच होतात. तेल जरा जास्त लागतं फ्राय करायला, पण काही हरकत नाही. आमच्याकडे असेच फ्राय होतात आणि असेच आवर्जून खातात. आणि इथे तर काय माझ्या लेकाला सांगायला लागत नाही कसे झालेत. कॅमेरा बघितला की लगेच मस्त झालेत बोलणारच. आणि इथे नंतर मग आम्ही पण जेवून घेतलं, मिस्टर आणि मी. दिली फ्रायची रेसिपी तुम्हाला नंतर शेअर करते मी.